मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी आज जवळपास स्थिर राहिलेत. रिअल्टी शेअर्समध्ये चांगली खरेदी झाली आहे, तर बँकिंग शेअर्समध्ये दबाव पाहायला मिळाला आहे. भारतीय शेअर बाजारात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी संमिश्र वातावरण पाहायला मिळाले. मुंबई शेअर बाजारचा सेन्सेक्स 43.27 अंकांनी म्हणजेच 0.06% वधारून 78,542.44 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 13.15 अंकांनी म्हणजेच 0.05% वाढून 24,583.80 अंकांवर स्थिरावला. बँकिंग क्षेत्रात मात्र काहीसा दबाव राहिला. बँक निफ्टी 59.50 अंकांनी घसरून 57,686.95 अंकावर बंद झाला. आजच्या बाजारात रिअल्टी क्षेत्र आघाडीवर राहिले. निफ्टी रिअल्टी निर्देशांकात सुमारे 1.35% वाढ झाली. दुसरीकडे पीएसयू बँकिंग शेअर्समध्ये विक्रीचा दबाव दिसून आला. निफ्टी पीएसयू बँक निर्देशांक सुमारे 1.67% घसरला. एसबीआयच्या शेअर्स जवळपास 2.4% घसरण झाली. आज टायटन कंपनीचा शेअर सुमारे 3.14% वाढून 5,098 रुपयांवर पोहोचला आणि नव्या 52व्या आठवड्याच्या उंचाकीची नोंद केली. कंपनीच्या मजबूत तिमाही निकालांमुळे गुंतवणूकदारांचा उत्साह वाढलाय. दरम्यान निफ्टी मिड कॅप 100 मध्ये सुमारे 0.6% वाढ, तर निफ्टी स्मॉल कॅप 100 मध्ये सुमारे 0.3% घसरण झाली. एकूणच मजबूत कंपन्यांचे तिमाही निकाल, जागतिक व्याजदराबाबतच्या अपेक्षा आणि कच्च्या तेलातील तेजी या परस्परांविरोधात घटकांमुळे आज बाजारात मर्यादित चढ उतारानंतर जवळपास स्थिरावलाय.